मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे तो करणार आहे 2 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, आज काय झालंय, दिवसभरात मार्केट वरती आहे. ओके, 24,000च्या वरती क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा रिटेलरच्या आशा आहेत त्या पल्लवित झाल्या असतील आणि मार्केट जे आहे आता तरी सपोर्ट घेईल, आता तरी सपोर्ट घेईल अशी एक आशा ठेवून त्या ठिकाणी 100% रिटेलर असेल. पण मित्रांनो, तुम्हाला हा डेटा जर बघितला आजचा, तर तुम्हाला आश्चर्य होईल, की असं कशा पद्धतीनं होतं आणि किती किती दिवस अजून गंडावणार आहे रिटेलरला मोठी लोक. ओके, सो अगेन ओव्हरऑल डेटा इज निगेटिव्ह आणि तो निगेटिव्ह डेटा आपल्याला कसा दिसतो ते मी तुम्हाला आजच्या याच्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो आज दिवसभराचं जे काम झालंय ते आपल्याला बघायचंय. ओके, आणि आज जो डेटा आलाय तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आज दिवसभरात एक चांगल्या पद्धतीची एक पॉझिटिव्ह रॅली आणि दिवसभर कन्सिस्टंट वरच्या लेवलला एकदम एकदम वरती ते मार्केट आपल्याला बघायला मिळालं. ओके, सो आता बघा ह्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत की जे अनयुज्युअल आहेत. तुम्ही बघा, काल पोझिशन कट झाल्या होत्या, ज्या टोटल पोझिशन होत्या 38-40 लाखाच्या, त्याच्या बदल्यात या ठिकाणी 50% पर्यंत डेटामध्ये चेंजेस आले होते आणि तरीही 10,92,000 म्हणजे ऑलमोस्ट 11,000 पोझिशन्स कॅरी होत्या. ओके, आता इथे बघा, आता हे जुलैचा 1 तारीख आहे आणि इथे ऑलमोस्ट अशा पद्धतीने पोझिशन ऍड झालेले आहेत. तर पुट वरती पोझिशन किती ऍड झालेले आहेत? 54%. पुट शॉर्ट ऍड झालेले आहेत 33%. ओके, आणि वाईस वर्सा कॉल आणि कॉल शॉर्ट जे आहेत ते पण फार चांगल्या पद्धतीने ऍडिशन झालेले आहे. तर ऑन अन ऍव्हरेज 30-40%ची ऍव्हरेज ऍडिशन त्या ठिकाणी झालेली. पण त्याच्या बदल्यात इथे जो डेटा जो शिल्लक राहिलाय तो नेट टू नेट राहिलाय 10,20,000चा. आता अशा मार्केटमध्ये माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते काय सांगते, जर मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी होती दिवसभर, तर हे जे पोझिशन आहे ना, ऍटलिस्ट 2 ते 3 लाखाने त्या ठिकाणी पडायला पाहिजे होतं, कारण एवढ्या वरच्या लेवलला हे सगळं कन्सोलिडेशन बघायला मिळाले. पण तसं झालंय का? नाही झालंय, अजिबात नाही झालंय. एफआयजनी सुद्धा त्या ठिकाणी जे पण पोझिशन रुचवलेले आहेत त्या अशा पद्धतीने रुचवले आहेत. आता इथे फार ड्रास्टिक चेंज त्या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला पुट शॉर्ट वरती. तर हे पॉझिटिव्ह आहे का? ओके, हे कॉन्झर्वेटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह नक्कीच आहे, पण हे कॉन्झर्वेटिव्ह आहे. आता इथे बघा 2 लाख आहे, त्याच्या बदल्यात 72 झालेले आहेत, म्हणून ते फार असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी चेंज नाहीये. ओव्हरऑल जी पोझिशन आहे ती अशा पद्धतीची आहे. बघा, येते लक्षात, ती पोझिशन आहे 10,22,000ची आणि ती 10,14,000वरती आले. तर असं वेगळं काही नाही झालं. आता हे साईडवेज आहे ना, हे उद्याच्या दिवसासाठी थोडस थोडस पॉझिटिव्ह राहील. ओके, आणि एकदा का विश्वास संपादन झाला की ओव्हरनाईट काहीतरी न्यूज येईल आणि कार्यक्रम त्या ठिकाणी नक्की केला जाईल. तर इथे पण पोझिशन ज्या आहेत त्या कशा पद्धतीने ऍड झालेल्या आहेत बघा. पुट शॉर्ट नक्की झालेले आहेत. ओके, नक्की झालेले आहेत, पण त्याच पट्टीत तिकडं पुट लॉंग सुद्धा झालेले आहेत आणि कॉल जे शॉर्ट्स आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत कम्पेअर टू कॉल लॉंगच्या. तर यांनी काय केलेलं आहे, थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह भूमिका घेतलेली आहे. ओके, यांनी खालून थोडस पॉझिटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ती ऍज इट इज अजूनही निगेटिव्ह आहे. 10 लाखाच्या पोझिशन ह्या काही छोट्या पोझिशन नाही आहेत आणि ह्या नेकेड आहेत. आता याचं पुट लॉंग आणि पुट शॉर्टचं जर गणित बघितलं, आता कुठली हेज स्ट्रॅटेजी लावणार, काय असं वेगळं हेज करणार की लॉंग पोझिशन जे आहेत, म्हणजे पुट लॉंग जे केलेले आहेत ते 8,81,000 घेतलेत आणि त्याच्या बदल्यात पुट जे शॉर्ट्स आहेत ते 3,75,000 घेतलेत. ओके, किंवा कॉल लॉंग जे घेतले 4,24,000 आणि त्याच्या बदल्यात कॉल जे शॉर्ट आहेत ते 6,74,000. आता ही कुठल्या पद्धतीचे शॉर्टिंग आहे तुम्ही मला सांगा. फ्युचर शॉर्ट केलेले आहेत. ओके, मग त्याच्या बदल्या लॉंग पोझिशन तर उभ्या राहायला पाहिजेत एफआयच्या, मग त्या दिसत आहेत कुठे? त्या नाही दिसत आहे. तर हे जे छोटे मोठे मुवमेंट येणार, हे मुवमेंट रिटेलरला गंडावण्यासाठी आहे. रिटेलरला हवेत थोडस फील आलं पाहिजे. बकरा जर कापायचा आहे तर थोडासा त्याला मजा तर वाटली पाहिजे, त्याला ऍटलिस्ट मालक गोंजारतोय एवढं तर कळालं पाहिजे. तर ही जी गोंजारायची सिच्युएशन पुढच्या 2 दिवसात येईल आणि मग त्या हिशोबाने मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर आय होप या डेटाचा फायदा होतोय. तर मित्रांनो, तेवढंच नाही,
बऱ्याच लोकांना वाटतं हा ऑप्शनचा डेटा, ऑप्शन मार्केट म्हणजे काय, कशा पद्धतीचं आहे. तर हे बघा तुम्ही, हे शेअर्सवरच्या गमती आहेत आपल्या. 38% ची रॅली या ठिकाणी दिसते. विदिन काही दिवस, विदिन 1 मंथ 40% ची रॅली आहे. तर हे जे शेअर्स आहेत हे येतात कुठून? काय होतंय? क्युपिडची रॅली तुम्ही बघितली असेल. ओके. वारंवार मी त्या शेअरचं नाव घेतो. ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न दिलेले आहेत. कार ट्रेड टेक वरती 50-55% चे रिटर्न आपल्याला मिळत आहेत. ओके. ते का होते असं? 83 रुपयाचं शेअर 194 रुपये विदिन काही मंथ्स रोज 2-2, 4-4% वरती जातो. 84% ची रॅली मागच्या 6 महिन्यात आहे. महिन्याभरात 50% ची रॅली आहे. हे काय जुगार आहे का? ह्याच्या पाठी लॉजिक आहे. ह्याच्या पाठी काहीतरी घडतंय. ओके. ह्याच्यानंतर अजून बरेचसे शेअर्स आहेत की जे अशा पद्धतीची रॅली आहे. तुम्हाला कार ट्रेड टेकची रॅली दाखवतो. 57% ची रॅली त्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. तर काय झालंय याच्या पाठी? काहीतरी घडलंय? नक्की काय घडलंय? जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. फार छोटी गोष्ट आहे. 5,000चे जे शेअर्स आहेत, 10,000चे शेअर्स घेतले, तर एका शेअरमध्ये हे जे पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे, जे पण फी पे करणार आहे, ती मिळणार आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये असा जर मोठा शेअर की जो 5x, 10x झालेला आहे. ओके. क्युपिड सारखा शेअर 5-10 पट झालेला आहे. तर असे शेअर जर आपल्याला मिळत असतील, एखादा जरी मल्टीबॅगर झाला तरी लाईफ टाइम साठी अचीवमेंट असेल. ओके. SKMX, SKMX शेअर ऑलमोस्ट 2 दिवस झाले. 2 दिवसात 16% ची रॅली झालेली आहे. याच्या पाठी काय घडलंय? कुठून आला हा शेअर? काय लॉजिक आहे याचं? 600% ची रॅली मागच्या 5 वर्षामध्ये. कशाला ऑप्शन करायचे? काय वेगळं करायचंय? ओके. 53% ची रॅली महिन्याभरात दिली. 5 दिवसांची जी रॅली आहे ती 16% आहे आणि ही 2च दिवसात झालेली आहे. ही जास्त नाही. ठीक आहे. 2च दिवसात झालेली रॅली आणि ही ॲज इट इज आपण कॅप्चर केलेली आहे. विश्वास नसेल बसत तर ग्रुपवरती स्क्रीनशॉट पाठवतो. ठीक आहे. जाऊन चेकआउट करा. या शेअरची एंट्री प्राइस काय आहे? त्यावेळी काय झालं? हिंट देण्याचा प्रयत्न करतोय. रिसर्च करा. काय झालंय याच्यात नक्की? शोधा. ठीक आहे. आय होप खूप वेळ घेतला मी. तर मित्रांनो, ओव्हरऑल जो डेटा आहे तो स्टील निगेटिव्ह. ऑलरेडी मी ह्याच्याबद्दल बोललेलो आहे. बऱ्याचशा पोझिशन रुचवलेल्या आहेत. अजून 2 दिवस थोडी पॉझिटिव्हिटी दिसेल आणि ती हिरवळ कदाचित कापण्यासाठीच असू शकते. थँक यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. लोकांपर्यंत शेअर करा.